नमस्कार शेतकरी मित्रांनो. टरबूजाच्या शेतीत जर भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल ना, तर सगळा खेळ असतो तो पहिल्या 25 दिवसांचा. हो, आज आपण या निर्णायक वेळेचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं याचा एक सोपा आराखडा समजून घेणार आहोत. अच्छा, कधी विचार केलाय का की दोन शेतकरी एकाच दिवशी टरबूजाची लागवड करतात. खत पाणी पण जवळजवळ सारखंच देतात, पण तरीही एकाला दुसऱ्याच्या दुप्पट माल का मिळतो? काय असेल यामागचं कारण? अहो, या मोठ्या फरकामागे एक साधं पण खूप महत्वाचं कारण दडलेलं आहे. आणि उत्तर हे आहे की पिकाचं भवितव्य फळधारणेच्या वेळी नाही, तर रोपाच्या सुरुवातीच्या वाढीतच ठरतं. म्हणजे पिकाची खरी कुंडली पहिल्या 25 दिवसांतच लिहिली जाते. चला बघूया हे नक्की कसं होतं. चला तर मग या प्रवासाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा पाहूया. तो म्हणजे पायाभरणी. हे पहिले 7 दिवस म्हणजे काय? तर आपल्या पिकाच्या इंजिनसाठी एक मजबूत चॅसी बनवण्यासारखं आहे. यशस्वी सुरुवातीसाठी या 3 गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे मातीचा सामू म्हणजेच पीएच 6 ते 7 च्या दरम्यान असायला हवा. दुसरं, रोपं निवडताना ती सशक्त, निरोगी आणि एकदम जोमदार दिसणारीच निवडा. आणि तिसरं, प्लास्टिक मल्चिंग. याने जमिनीतला ओलावा टिकून राहतो आणि तणांचा त्रास सुरुवातीलाच थांबतो. आता पाण्याची गोष्ट करूया, जी खूप महत्वाची आहे. इथे बघा, पहिल्या 3-4 दिवसात दिवसातून 2 वेळा, सकाळी आणि संध्याकाळी अगदी हलकं पाणी द्यायचं. फक्त माती ओलसर राहील इतकंच. आणि मग काय, एकदा का रोप रुळलं की फक्त सकाळी एकदाच पाणी द्या. याने होतं काय माहितीये, मुळं पाण्याला शोधत खाली जातात, खोलवर जातात आणि यामुळे रोपाचा पाया एकदम मजबूत होतो. बरं, पाया तर पक्का झाला. आता त्यावर पिकाचं इंजिन बसवायची वेळ आली आहे. दिवस 7 ते 20 हे शाखीय वाढीचे दिवस आहेत, म्हणजे वेल आणि पानं वाढवण्याचे. ही पानंच तर आपल्या पिकाची खरी सौर ऊर्जा पॅनल्स आहेत, जी पुढे फळांसाठी ऊर्जा बनवणार आहेत. जरा वाढीची गती बघा. 7व्या दिवशी 15-20 सेंटीमीटर, 14व्या दिवशी थेट 40-50 सेंटीमीटर आणि 20व्या दिवशी तर 60-70 सेंटीमीटर. जर वेल या वेगाने वाढत असेल तर समजायचं की आपलं इंजिन योग्य प्रकारे काम करतंय आणि वेग पकडतंय. ही फक्त वाढ नाही, तर भविष्यातल्या भरघोस उत्पादनाची तयारी आहे. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय नाही का? डावीकडे बघा, एक शक्तिशाली इंजिन आहे, 2-3 मुख्य वेल आणि भरपूर पानं. आणि उजवीकडे एक कमजोर किरकोळ वेल, जो स्वतःलाच सांभाळू शकत नाही, तो फळांना काय सांभाळणार? म्हणूनच असे कमजोर वेल वेळीच काढून टाकणं खूप गरजेचं आहे. आता खतांचं गणित समजून घेऊया. सुरुवातीच्या काळात म्हणजे 7 ते 10 दिवसात वेलांच्या वाढीसाठी नत्राची गरज असते. मग 14व्या दिवशी नत्र आणि स्फुरद आणि पुढे 18-20 दिवसांच्या आसपास पालाश. हे अगदी गाडी चालवण्यासारखं आहे. आधी वेग द्यायचा आणि मग योग्य वेळी गिअर बदलायचा. आणि आता तो क्षण येतो जिथे पहिल्या 20 दिवसांच्या मेहनतीचं पहिलं फळ दिसायला लागतं. नाही, खरं फळ नाही, पण फळाचं पहिलं वचन म्हणजेच फुलं. टरबूजाला 2 प्रकारची फुलं येतात, नर आणि मादी. मादी फुलांच्या खाली एक लहान टरबूजासारखा भाग असतो, हीच त्यांची ओळख आहे. शेतात फेरफटका मारताना या मादी फुलांची संख्या मोजणं खूप महत्वाचं आहे, कारण प्रत्येक मादी फूल म्हणजे एक संभाव्य टरबूज आहे. हे गणित अगदी थेट आहे. वेलाची ताकद जितकी जास्त, तितकी मादी फुलं जास्त आणि साहजिकच उत्पन्नही जास्त. बघा ना, कमजोर वेलावर 2-4 फळं लागतील, तर मजबूत वेलावर 8 ते 10. फरक दुप्पट तिप्पट आहे. सगळा खेळ वेलाच्या ताकदीवरच अवलंबून आहे. ठीक आहे, इतकी मेहनत घेतल्यावर काही सामान्य चुकांमुळे सगळं वाया जाऊ नये याची काळजी घ्यायलाच हवी. या 25 दिवसांच्या गुंतवणुकीवर पाणी फिरू नये म्हणून काही गोष्टी टाळलेल्याच बऱ्या. बघा, जर पाणी जास्त झालं तर काय होतं? मुळं सडतात. उपाय? जमिनीत चांगला निचरा हवा आणि पाणी जपून द्या. नत्र जास्त झालं तर मग फक्त वेलच वाढेल, फुलं कमी लागतील. यासाठी संतुलित खतांचा वापर करा. आणि हो, तणांकडे दुर्लक्ष केलं तर ते रोपाचं अन्न खाऊन टाकतील. म्हणून मल्चिंग आणि वेळच्या वेळी खुरपणी खूप आवश्यक आहे. तर हे पहिले 25 दिवस यशस्वीपणे पार पाडले की समजा अर्धी लढाई आपण जिंकली. एका मजबूत पायावर उभी असलेली इमारत जशी वादळातही टिकते ना, तसंच ह्या काळात मजबूत झालेलं पीक पुढे भरघोस उत्पन्न हमखास देतं. चला, ह्या आराखड्यावर पुन्हा एकदा पटकन नजर टाकूया. पहिले 7 दिवस मजबूत पाया, पुढचे 13 दिवस एक शक्तिशाली इंजिन तयार करणे आणि शेवटचे 5 दिवस संभाव्य उत्पन्नाची पहिली झलक पाहणे. आणि हो, ह्या संपूर्ण काळात कीड, रोग आणि जमिनीतील ओलावा यावर आठवड्याला नजर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
म्हणूनच म्हणतात संपूर्ण पिकाची कहाणी पहिल्या 25 दिवसांत लिहिली जाते. ही फक्त एक म्हण नाहीये, तर हे टरबूज शेतीचं एक महत्त्वाचं आणि शक्तिशाली सूत्र आहे. तर मग जरा विचार करा, जर पिकाची कहाणी खरंच पहिल्या 25 दिवसात लिहिली जाते, तर आपल्या शेतात असा कोणता एक छोटासा बदल करता येईल जो ही कहाणी आणखी यशस्वी बनवू शकेल? कदाचित पाण्याचा वेळ बदलून किंवा खताची मात्रा थोडी समायोजित करून. कधीकधी एक छोटासा बदलही खूप मोठा परिणाम घडवू शकतो.